मागच्या लेक्चरमध्ये BEd-CETच्या मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट या भागामधला आपण चौथा म्हणजेच काय कोडिंग डिकोडिंगचा पहिला टाईप बघितला होता. आता आपण दुसरा टाईप बघणार आहे या लेक्चरमध्ये. सुरू करूया मग. पण आधी ते जर पहिलं लेक्चर बघितलं नसेल याच्या आधीचं तर ते बघून घ्या, कारण त्याच्यावरच डिपेंड हे लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये पण आपण आहे ना जे सारखे प्रश्न आहे ना ते नाही घेणार आहे, कारण त्यांनी लेक्चर खूप मोठं होऊन जातं आणि प्रश्न सारखेच असतात. त्याच्यामुळे फक्त जे वेगवेगळे प्रश्न आहे आणि जे आपल्याला समजण्यापुरते गरजेचे ते आपण एक्झाम्पल घेऊ. मग आता पहिला प्रश्न बघूया. एका सांकेतिक भाषेत FORM हा शब्द DMTO असा रूपांतरित केला तर त्याच नियमाने स्टॉप या शब्दाचे काय रूपांतर होईल असं विचारलंय. आता हा चार्ट इथं का बरं आहे ते माहिती नसेल तर तुम्ही मागचं लेक्चर नक्की बघून या, मग लगेच समजून जाईल तुम्हाला. तर मग आता मी काय दिलं ते फक्त बाजूला लिहून होतो. FORM फॉर्म हा शब्द DMTO असा लिहिला आहे, बरोबर ना. तेच मी फक्त बाजूला लिहून घेतो. FORM फॉर्म हा शब्द कसा DMTO असा लिहिला आहे. आता याच्यामध्ये संबंध कसे पण असू शकतात बरं का. हा इकडे गेलेला असू शकतो, हा इकडं, ते फक्त आपल्याला स्वतः शोधायचं आहे की काही राहू शकतं. आता बघूया. हे बघा, F फॉर्म आणि DMTO. आता F आणि D नंतर E आणि F येतो, किंवा मग वरती समजा F आहे ना तर आपण वरून खाली बघूया. F आणि खाली D आहे म्हणजे F आणि खाली काय D आहे. म्हणजे पहिला जो आहे तो काय 2 घरं मागे गेलेला आहे, बरोबर. म्हणजे 2 घरं मागे -2 मी लिहितो फक्त असं इथं. आता नंतर काय O आणि M आहे. O आणि M इथं बघा, इथं O आहे, इथं M आहे. इथं पण काय 2 घरं मागे गेले, बरोबर. म्हणजे इथं पण -2 असंच लॉजिक आहे. नंतर R आहे, नंतर T आहे. आता R आणि T आहे बघा, R आणि नंतर T तर पुढे येतो Rच्या, म्हणजे काय हा +2 झालेला आहे, 2 घरं पुढे गेलेला आहे ना. म्हणजे इथं काय लॉजिक आहे मग +2चं लॉजिक आहे तिसऱ्यासाठी. नंतर काय आहे M आहे आणि O आहे. आता M आणि O मध्ये काय संबंध आहे बघा, M नंतर N नंतर N नंतर O येतो, बरोबर. म्हणजे इथं पण +2 झाला आहे असं लॉजिक आहे बघा. पहिल्यासाठी काय 2 घरं मागे गेले तेव्हा खालचे आले, आणि दुसऱ्यांसाठी काय पुढं गेले 2 घर, बरोबर. आता याच लॉजिकनुसार त्यांनी कशासाठी विचारलं आहे, स्टॉपसाठी विचारलं आहे आपल्याला. मग स्टॉप मी तर स्टॉप लिहितो, बरोबर. पहिल्या 2साठी काय करायचं लॉजिकनुसार 2 घरं मागे जायचं. मग यससाठी बघूया काय येतं. आता हे बघा यस आहे, यसच्या 2 घरं मागे जायचं, काय येतोय Q आला. नंतर टीच्या पण 2 घरं मागे जायचं, बरोबर. इथं बघा -2, टीच्या पण 2 घरं मागे जायचं. मग आता टी कुठं आहे बघा, टी इथं आहे. टीच्या 2 घरं मागे गेलं काय येतोय R, म्हणजे QR. नंतर काय पुढच्यासाठी काय लॉजिक होतं, 2 घरं पुढे जायचं. नंतर आता मग ओच्या 2 घरं पुढे जायचं. आता O आहे, 2 घरं पुढे गेलं काय येतोय Q, बरोबर. पीसाठी पण काय 2 घरं पुढे जायचं, मग पीच्या पुढे जायचं P, नंतर काय इकडे R, म्हणजे 2 घरं पुढे झालं. म्हणजे QR असा आपला ऑप्शन आला पाहिजे. आहे का ऑप्शन, हे बघा ब ऑप्शन आहे बघा, QR तेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आता 23. काय दिलं आहे मग, जर AZCचे रूपांतर BYD असे करण्यात आले तर त्याचप्रमाणे CXCचे रूपांतर काय होईल. म्हणजे दिलेलं आहे आणि त्याचं रूपांतर का आणि कसं करण्यात आलं ते बघूया. AZCचं BYD केलं आहे ना, AZCचं BYD असं केलं आहे, बरोबर. आता काय लॉजिक आहे बघूया. A आणि B बघा, एकानंतर एक येतं म्हणजे A त्याच्यानंतर B, म्हणजे काय फक्त +1 केलं आहे, बरोबर. पहिल्यासाठी काय फक्त 1 घर पुढे गेले, बरोबर. नंतर दुसऱ्यासाठी काय बघा Z आणि खाली काय आहे Y, Z आणि खाली Y आहे. Z आहे नंतर Y, म्हणजे 1 घर मागे गेले आता, बरोबर. Y नंतर येतो ना Z, म्हणजे इथं -1 आहे, म्हणजे दुसऱ्यासाठी -1 1 घर मागे गेले. तिसऱ्यासाठी काय बघा C आणि नंतर D आहे, म्हणजे 1 घर पुढे गेले, C नंतर D आहे, म्हणजे काय फक्त +1. या आपण +1 वगैरे काय लिहितोय फक्त आपल्या खालच्यासाठी ते लॉजिक लक्षात राहील त्याच्यामुळे, बरोबर. मग आता त्यांनी कशासाठी विचारलं आहे, CXC याच्यासाठी विचारलं आहे त्यांनी. मग CXE मी खाली लिहून घेतो आणि त्याच्यासाठी काय येईल, पहिल्यासाठी काय पहिल्या लेटरसाठी +1 करायचं, म्हणजे फक्त एक शब्द 1 लेटर पुढे जायचं. C नंतर काय येतं मग D. नंतर दुसऱ्या लेटरसाठी काय 1 लेटर मागचा घ्यायचं आहे. मग Xच्या आधी काय येतं बरं, हे बघा Xच्या आधी काय येतं W, मग इथं W. नंतर तिसऱ्यासाठी काय +1, म्हणजे पुढचं लेटर घ्यायचं एक फक्त. E नंतर काय येतं मग F, E नंतर काय F, त्याच्यामुळे DWF हे आपलं योग्य उत्तर राहील. आहे का बघा, ड ऑप्शन आहे बघा DWF, तेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया मग काय दिलं बघा. जर सांकेतिक भाषेत वाईपचे रूपांतर UGHG होत असेल तर गोल्डचे रूपांतर काय होईल. कशाचं दिलं आहे त्यांनी, वाईपचे रूपांतर UGHG असं होतं. मग मी ते फक्त बाजूला लिहून घेतो. आता मी काय याच्यामध्ये लॉजिक सापडायचं आधी. इथं पण बघा W आणि U शेजारचे, बरोबर. म्हणजे असंच लॉजिक लगेच डिरेक्टली लॉजिक असू शकतं काहीतरी, ते आपल्या लक्षात येतं. मग आता W आणि Uचं काय बघा, इथं W आहे
आणि डब्ल्यूच्या आधी यू येतं बरोबर. यू 21 नंबरला आहे, डब्ल्यू 23 नंबरला आहे. म्हणजे काय इकडून इकडे गेले म्हणजे -2 झाले, 2 घरं मागे गेले ना. पहिल्यासाठी झालं लॉजिक -2. नंतर आय जी हे बघा, हे पण एकमेकाच्या जवळचे. इथं आय नंतर काय जी आहे. आता आय 9 नंबरला आहे, जी 7 नंबरला आहे. म्हणजे काय इथं पण 2 घरं मागे गेली म्हणजे -2 बरोबर. नंतर पुढे काय एफ आणि नंतर काय खाली एच आहे, एफ नंतर एच आहे. आता इथं उलट आहे बघा, इथं एफ आणि इथं एच म्हणजे इथं 2 घरं पुढे गेली बरोबर. 6 आहे, इथं 8 आहे म्हणजे इथं +2 तिसऱ्यासाठी +2 लॉजिक. आणि नंतर काय इथं लास्टला बघा ई आणि जी आहे, ई आणि जी म्हणजे इथं पण काय पुढे गेली 5 कडून 7 कडे गेली, इकडून जी कडे. इथं पण +2चं लॉजिक झालं. म्हणजे आपल्याला लॉजिक तर कळलं आहे काय करायला नाही. पहिल्या 2 लेटरसाठी 2 घरं मागे जायचं, पुढच्या 2 लेटरसाठी 2 घरं पुढे जायचं. मग काय कशासाठी विचारलं आहे, गोल्डसाठी विचारलं आहे. मग मी गोल्ड खाली लिहून घेतो फक्त गोल्डसाठी बरोबर. पहिल्या 2 लेटरसाठी काय 2 घरं मागे जायचे. आता जीच्या 2 घरं मागे गेलं तर काय बघा, इथं जी आहे आणि इथं 2 घरं मागे गेलो मी, मग काय येतो ई बरोबर. ओसाठी पण काय 2 घरं मागे जायचं. ओ कुठे आहे मग, हे बघा इथं ओ आहे. मग ओच्या हा एक सोडला, हा दुसरा घेतला, गेलो 2 घरं मागे, काय आला यम, ई एम. आता पुढच्या 2 लेटरसाठी काय 2 घरं पुढे जायचं. मग यल नंतर काय यम आणि एन येतं म्हणजे काय येईल एन येईल. हे बघा इथं काय यल आहे ना, यल नंतर काय यम आणि एन, 2 घरं पुढे गेलो एन आला. नंतर डीसाठी पण काय 2 घरं पुढे जायचं बरोबर या लॉजिकनुसार. मग डीच्या पुढे काय ई आणि एफ झालं. काय येतं मग एफ म्हणजे EMNF आहे का ड ऑप्शन. मग हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया मग 26. काय दिलं आहे BEKH हा YVPS शी संबंधित आहे, त्याच नात्याने DHPK हा कशाशी संबंधित राहील. मग आता प्रश्नानुसार तुम्ही इथं बघितलं नाही तर बी आणि वाय बघा बरोबर. बी आणि वाय मग इथं बघा बी आणि वाय याच्यामध्ये एकमेकाच्या ऑपोजिट आहे बघा, बी आणि वाय. नंतर काय ई आणि व्ही आहे बघा, डिरेक्टली ई आणि व्ही पण एकमेकांच्या ऑपोजिट आहे. नंतर काय के आणि पी आहे, के आणि पी पण एकमेकांच्या ऑपोजिट. नंतर एच आणि एस आहे, एच आणि एस कुठे बघा एच आणि एस हे पण एकमेकाच्या ऑपोजिट आहे. म्हणजे कसं काढायचं मग पुढच्याचं कसं काढायला लागेल, फक्त जी वरचे जे दिली राहील ना, आधी जे दिलं राहील त्याचे फक्त ऑपोजिट लेटर आहे ते फक्त खाली लिहायचे त्याच्या. मग आता कशाचं विचारलं आहे त्यांनी, DHPKचं विचारलं आहे. मग DHPK मी तर लिहून घेतलं, त्याच्यामध्ये मी फक्त काय ऑपोजिटमध्ये काय लेटर आहे ते फक्त मी तिथं आता लिहिणार. आता डीच्या ऑपोजिट काय बरं, डी कुठे आहे बघा, डीच्या ऑपोजिट डब्ल्यू झालं. एचच्या ऑपोजिट यस. नंतर पीच्या ऑपोजिट काय आहे खाली पी वरती के. नंतर केच्या ऑपोजिट काय पी बरोबर. म्हणजे WSKP असं उत्तर राहील आपलं, WSKP ब ऑप्शन हेच आपलं योग्य उत्तर आहे. काय आता पुढचा प्रश्न, AGMS या शब्दाचा ZTNH जसा संबंध आहे तसा BHNT या शब्दाचा कोणत्या शब्दाशी आहे. काय दिलं आहे मग, ज्याचं दिलं आहे ते मी लिहून घेतो. AGMS AGMSचा संबंध कशाची, ZTNH याच्याशी संबंध आहे. तसा मग BHNTचा कशाची राहिला असं विचारलं. आधी मी याचा कसा संबंध आहे ते बघूया आपण. तर हे बघा ए आणि झेड तर एकमेकांच्या ऑपोजिट, हे लगेच कळतं आहे तुम्हाला. म्हणजे हे लॉजिक असू शकतं, मग ते आपण ट्राय करून बघूया. ए आणि झेड तर झाले एकमेकांच्या ऑपोजिट. नंतर काय आहे तिथं जी आणि टी आहे, जी आणि टी हे बघा जी आणि टी पण एकमेकांच्या ऑपोजिट बरोबर. नंतर यम आणि एन आहे, यम आणि एन पण एकमेकांच्या ऑपोजिट आहे. यस आणि एच आहे, यस कुठे आहे बघा यस इथं, त्याच्यावरती लगेच याचे म्हणजे हे पण एकमेकांच्या ऑपोजिट. म्हणजे जे पुढचं राहील ज्याचे सॉल्व करायचे त्याचे काय फक्त ऑपोजिट लेटर घेऊन टाकायचे. मग BHNT मी खाली लिहितो BHNT आणि फक्त त्याचे काय ऑपोजिटला काय लेटर्स आहे फक्त ते लिहून घेतो, तेच आपलं उत्तर आहे. मग आता बीच्या ऑपोजिट काय बरं, हे बघा बीच्या ऑपोजिट वाय. एचच्या ऑपोजिट काय आहे, एचच्या ऑपोजिट आहे यस. नंतर एनच्या ऑपोजिट काय आहे यम. नंतर टीच्या ऑपोजिट काय आहे, टी कुठे आहे बघा टीच्या ऑपोजिट जी. म्हणजे YSMG हे आपलं उत्तर आहे का. हे बघा YSMG ब ऑप्शन आहे बघा, तेच आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न बघूया आता. काय दिलं आहे, ज्याप्रमाणे AEIM हा OSWA शी निगडीत आहे त्याप्रमाणे CGK हा कशाशी निगडीत आहे. आता तुम्ही जर बघितलं ना आधी हे बघा ए आणि ओ मध्ये डिरेक्टली तर काही संबंध नाही, पण त्याच्यामध्ये फरक कितीचा आहे ते बघू मग आपण. इथं ए आणि इकडं ओ आहे. ए 1 नंबरला आहे, ओ 15 नंबरला आहे. जे फरक कितीचा आहे त्यांच्यामध्ये 15 वजा एचा 1 म्हणजे 14चा फरक आहे दोन्हीमध्ये बरोबर. म्हणजे 14चा फरक आहे हे तर आपल्याला कळालं. म्हणजे जो पुढचं राहील हे बघा CGKO आणि जे पुढचे काय राहील त्याच्यामध्ये पण 14चा फरक राहील. मी लगेच खाली लिहून घेतो मग CGKO. आता सी जर घेतला आपण बरोबर, सी जर घेतला सी 3 नंबरला आहे, मग आता पुढची जी खाली येणार राहील त्याच्यामध्ये 14चा फरक राहील बरोबर.
आता 14चा फरक राहील तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 कोण येतं आहे क्यू येईल म्हणजे झालं. आता हे बघा एवढंच जरी काढलं ना तुम्ही तुमचं लगेच ॲन्सर येते कारण क्यू तर एकाच ठिकाणी आहे ऑप्शन एकच येतं असा क्यूवाला त्याच्यामुळे हेच आपलं ॲन्सर येईल. तरी पण आपण पुढचं लॉजिक बघून घेऊ काय आहे ॲन्सरचं बरोबर. आता हे बघा वरती काय बघा याचे लेटर्स बघा ए नंतर काय ई आधी ए होता नंतर ई घेतला म्हणजे मध्ये 3 सोडले ई नंतर काय घेतला आय म्हणजे पुन्हा 3 सोडले नंतर पुढचा घेतला नंतर काय यम यम घेतला आहे म्हणजे पुन्हा 3 सोडले. तसंच खाली पण बघा ओ नंतर काय यस ओ त्याच्यानंतर यस म्हणजे पुन्हा इथं 3 सोडले नंतर काय यस नंतर काय डब्ल्यू 1 2 3 3 सोडले डब्ल्यू घेतला नंतर काय डब्ल्यू नंतर काय ए म्हणजे 1 2 3 सोडले आणि ए घेतला म्हणजे पुन्हा 3 सोडले. तसंच आता इथं जर क्यू घेतला आहे आपण म्हणजे क्यू नंतर पण आपल्याला काय 3 3 सोडत पुढचं लेटर्स घ्यायला लागतील. मग आता क्यू आहे मी 1 2 3 सोडले पुढं काय येईल यू यू नंतर पुन्हा 1 2 3 सोडले पुढं काय येईल वाय वाय नंतर पुन्हा 1 2 आणि 3 सोडले काय येतोय सी क्यू यू वाय सी आहे का तोच ऑप्शन तेच आपलं योग्य उत्तर आहे. किंवा आणि याच्यामध्ये हे बघा याच्या प्रत्येकामध्ये 14चा फरक आहे बरं का हे पण याचं लॉजिक असू शकतं. तुमच्या मनाने जेव्हा सोपं वाटेल तशा पद्धतीने सोडू शकता. काय प्रश्न आहे बघा ज्या तत्वानुसार बी सी डी ई हा ई डी सी बीशी संबंधित आहे त्याच तत्वानुसार व्ही डब्ल्यू एक्स वाय कशाशी संबंधित आहे असं विचारलं आहे. नुसार व्ही डब्ल्यू एक्स वाय कशाशी संबंधित राहील व्ही डब्ल्यू एक्स वाय कशाशी राहील असं विचार सोपा एक बघा हा जो पहिला होता बघा तो लास्टला गेला आहे सेकंड होता तो सेकंड लास्टला गेला आहे सेकंड लास्ट होता तो सेकंडला आला आहे म्हणजे फक्त एक्सचेंज झालं इथं. मग याच लॉजिक नाही बघा पहिला आहे तो लास्टला जो सेकंड आहे तो सेकंड लास्टला एक्स सेकंड लास्ट आहे तो सेकंडला आणला आणि वाय जो लास्ट होता तो आधी आणला म्हणजे काय येतं आहे वाय एक्स डब्ल्यू व्ही असा ऑप्शन आहे का ओ ऑप्शन आहे बघा तेच आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया एका सांकेतिक भाषेत वाईफ हा शब्द वाय के एच जी असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत अमृतसर हा शब्द कसा लिहिता येईल जे दिलंय ते बाजूला लिहितो मी आधी फक्त वाईफ हा शब्द वाय के एच जी असा लिहिला जातो जे अमृतसरसाठी विचारले त्याचं बघा नंतर. तर इथं काय डब्ल्यू आणि खाली काय वाय नंतर डब्ल्यू आणि वायमध्ये काय संबंध आहे बघा डब्ल्यू आणि वाय एक सोडला आणि दुसरा घेतला म्हणजे काय +2 झाला आहे पहिल्यासाठी हे लॉजिक झालं +2 केला आहे म्हणजे दोन स्थान पुढचा लेटर घेतला आहे. नंतर दुसरं काय बघा आय नंतर के आय नंतर के घेतला इथं पण काय एक सोडला दुसरा घेतला म्हणजे इथं पण +2 गेला झालं. नंतर एफ आहे इथं एच आहे एफ आणि एच इथं पण +2 सगळीकडे +2 दिसतं आहे. ई ए नंतर जी आहे हे बघा ई आणि जी 1 2 इथं पण काय +2 म्हणजे जे अमृतसर राहील त्याच्यामध्ये काय प्रत्येक शब्दामध्ये 2 लेटर पुढचा घ्यायचा बरोबर. मग अमृतसर मी आता खाली लिहितो अमृतसर सर 2 लेटर पुढचा ए नंतर काय बी सोडला सी घेतला एम नंतर काय एन सोडला ओ घेतला आर नंतर काय एस सोडला टी घेतला आय नंतर काय जे सोडला के घेतला COTK असं सुरू होणारा ऑप्शन आहे का कुठं हे बघा COTK एकाच ऑप्शनमध्ये इथं COTK नाही आहे इथं पण नाही आहे म्हणजे हाच ऑप्शन येणार आहे. तरी आपण व्हेरीफाय करून बघू पुढचे पण टी आहे टी नंतर काय एक सोडला पुढचा घेतला म्हणजे व्ही येणार आहे नंतर काय एस नंतर टी सोडला यू घेतला बरोबर नंतर ए नंतर काय बी सोडला सी घेतला आर नंतर एस सोडला टी घेतला COTK VUCT असा ऑप्शन आहे का तोच ऑप्शन आहे हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया काय दिलं आहे एका सांकेतिक भाषेत आयलँड हा शब्द DNALSI असा लिहिला जातो तर त्याच भाषेत कंट्री हा शब्द कसा लिहावा जे दिलं आहे ते लिहितो फक्त बरं. तर याचं लॉजिक काय ते बघूया आधी नंतर बाकीचं बघूया. हे बघा याच्यामध्ये फक्त उलटं केलं आहे असं दिसतंय म्हणजे आधी आपण एक प्रश्न बघितला होता त्याच्यासारखं बघा असं सोपं जाईल बघा पहिलं लेटर शेवट गेला नंतर दुसरा शेवटून दुसरा गेला नंतर यल अशा प्रकारे एक्सचेंज झाले फक्त उलटा केलं आहे फक्त असं झालं आहे बरोबर ना. आता कशाचं विचारलं आहे त्यांनी कंट्रीसाठी विचारलं आहे बरोबर मग त्याचं पण आपण उलटं करायचं COUNTRY कंट्रीसाठी विचारलं आहे उलटं करायचं मी वाय सगळ्यात आधी लिहिल नंतर हा आर लिहिल नंतर हा टी नंतर एन नंतर यू नंतर ओ आणि नंतर शेवट सी झालं. तशाच प्रकारे आपण एक्सचेंज केलं आहे एक्सचेंज बरोबर. काय ऑप्शन आले YRTNUOC आहे का ऑप्शन बघा वाय नाही हा नाही
YRTNUOC बघा, ब ऑप्शन आहे, तेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आता 35. काय दिले, जर स्ट्रॉंग म्हणजे TSORGN तर PUB पब्लिकसाठी काय राहील. जे दिले ते बाजूला येतो. हे बघा इथं ST आहे वरती, थांबा पेन थोडा वेगळा घेतो. हे बघा इथं ST आहे, त्याचं खाली उलटं झालं TS, म्हणजे 2 लेटरचं एक्सचेंज झाले. इथं RO आहे, इथं OR झालं आहे, इथं NG, इथं GN झालं. हे फक्त तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे, किंवा तुम्ही त्या लॉजिकनी पण सॉल्व्ह करू शकता असं. पण अशा प्रकारे खूप सोपं जातं. मग आता काय त्यांनी पब्लिकसाठी विचारले, मग पब्लिकचं पण तसंच करायचं, 2 लेटरसाठी वेगळं वेगळं करायचं. PUBLIC याच्यामध्ये पण 6 लेटर आहे बघा, तशाच प्रकारे एक्सचेंज बघा. मग पहिले 2 लेटर वेगळे, याचं काय फक्त उलटं करायचं, UP होईल, याचं BL येतं त्याचं काय LB असं होईल. नंतर काय इथं IC त्याचं काय CI होईल. मग काय ऑप्शन येईल आपला UPLBCI असा ऑप्शन आहे का, UPLBCI हे बघा क ऑप्शन आहे UPLBCI, हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा आता. काय जर NOITGC ला OPHSH लिहिलं तर इथं काय येईल, त्याच्यासाठी तुम्ही हे लिहिणार आहे NOITGC. NOITGC काय लिहिलं आहे त्यांनी, OPHSHD असं लिहिलं आहे, बरोबर. मग आता याच्यामध्ये काय लॉजिक आहे ते बघूया, नंतर पुढचं बघूया. इथं N आहे, खाली O आला आहे, म्हणजे काय N आहे, त्याच्यानंतर O आला आहे लगेच, म्हणजे काय +1 झालं आहे, बरोबर. इथं काय +1, नंतर काय बघा O आहे, इथं P आहे, O नंतर लगेच P येतो, 15 कडून 16 कडे गेलं बघा. इथं पण काय +1 झालं आहे, दुसरं पण +1. नंतर तिसरं काय I आहे, खाली H आहे, I आहे, त्याच्यानंतर खाली H आहे. I 9 नंबरला आहे, H 8 नंबरला आहे, म्हणजे उलटा झाला आहे, म्हणजे मागे गेला एक घर. मग इथं -1. नंतर काय T आणि S आहे बघा, T आहे नंतर S आहे, T 20 नंबर, S 19 नंबर, म्हणजे S आधी येतं, म्हणजे काय -1 आहे, इथं एक घर मागे गेलं आहे. नंतर पुढे बघा G आणि H आहे बघा, G त्याच्यानंतर H येतो, G कडून H कडे गेला म्हणजे काय +1, इथं +1चा लॉजिक. नंतर C आणि D हे तर +1च आहे, C नंतर लगेच D येतो, बरोबर. C नंतर लगेच D येतो +1. मग आता हे लॉजिक कसं आहे बघा, अल्टरनेट लॉजिक आहे बघा. पहिल्या 2 लेटरसाठी पुढे गेले 1 लेटर, दुसऱ्या 2 लेटरसाठी 1 लेटर मागे, आणि काय लास्टच्या 2साठी पुन्हा काय 1 लेटर पुढे. आता याच लॉजिकनुसार, पण त्यांनी इथं उलटं केलं बघा, आधीच्या प्रश्नांपेक्षा हा प्रश्न वेगळा आहे. आता त्यांनी जे येणार आहे ते दिले, त्याच्या आधी काही ते विचारले. आता ते मी खाली लिहून घेतो. काय येणार आहे MBMQPV असं येतंय, म्हणजे काय आपल्याला त्याच्या आधीचं काढायचं, हे कशावरून आलं असं. मग आता याचं फक्त उलटं करायला लागलं आपल्याला. इथं त्यांनी काय हा ऑप्शन दिला, हे जर आलं आहे ना, याचं फक्त उलटं करायचं. आता -1 करायचं मग आपण, म्हणजेच काय हे जे ऑप्शन आले ते काय करून आले, ही प्रोसेस करूनच आले, बरोबर. मग आता याच्या आधीचं जर हे कशावरून आलं ते मिळवायचं असेल ना, तर आपल्याला हे जे आहे हे लॉजिक याचं उलटं करायला लागेल. म्हणजे तिथं +1 आहे, तिथं -1 करायला लागेल. म्हणजे काय याचं काय करायचं, -1 करायचं, बरोबर. नंतर काय पुढे काय इथं -1 आहे, इथं काय +1 करायचं. नंतर पुन्हा काय +1 आहे, इथं -1 करायचं. म्हणजे काय एक लेटर पुढचे मागचे असंच घ्यायचे. मग आता काय याच लॉजिकनुसार एमच्या आधी काय येईल, मग -1 करायचं तर एमच्या आधी काय येतो L आहे का, L लिहू मग आपण. नंतर काय बीच्या आधी काय येतो A. आता इथं +1 करायचं, एमच्या नंतर काय येतं आता N लिहायचं. मग नंतर काय Qच्या नंतर काय येतो R. नंतर आता पुन्हा -1. Pच्या आधी काय येतो, Pच्या आधी काय येतो O, मग O इथे लिहिला. नंतर काय Vच्या आधी काय येतो, Vच्या आधी काय येतं मग U झालं. LANROU असा आपला ऑप्शन येईल. आहे का ऑप्शन O ऑप्शन बघा, हेच आपलं योग्य उत्तर आहे. बघूया आता पुढचा प्रश्न काय दिलाय. जर CEJQ साठी XVQJ असं आहे, किंवा हे दोघं एकमेकांशी संबंधित आहे, तर मग BDIP कशाशी संबंधित राहील असं विचारलं. मी फक्त बदलले तर CEJQ कशाशी संबंधित आहे, XVQJ. मग BDIP कशाशी संबंधित राहील असं विचारलं, बरोबर. आधी वरच्याचं काय लॉजिक येते बघा. C आणि X बघा, या चार्टमध्ये बघा एकमेकांच्या ऑपोजिट आहे बघा डायरेक्टली C आणि X. नंतर काय दिलंय E आणि V दिले बघा, E आणि V पण एकमेकांच्या ऑपोजिट आहे डायरेक्टली. नंतर काय J आणि Q आहे, J आणि Q कुठे बघा, J आणि Q पण एकमेकांच्या डायरेक्टली ऑपोजिट. Q आणि J बघा, Q आणि J हे तर तेच आहे, म्हणजेच काय BDIP दिलाय त्यांनी, त्याचे काय फक्त ऑपोजिट लेटर घेऊन घ्यायचे. म्हणजे आता काय फक्त BDIP यांचे जे ऑपोजिट लेटर आहे ते घ्यायला लागतील. मग काय आहे बघा, B चे ऑपोजिट Y, D चे ऑपोजिट काय W, I चे ऑपोजिट काय R, P चे ऑपोजिट काय K. म्हणजे YWRK असा ऑप्शन आहे का, हे बघा अ ऑप्शन, म्हणजे ब ऑप्शन आहे, पण ते चुकून झालं, इथं ब ऑप्शन YWRK हा ऑप्शन आहे, तेच आपलं योग्य उत्तर आहे.
पुढचा प्रश्न बघूया काय आहे. 40 नंबर. जर TUB बरोबर DOG जातं किंवा यांचं जर असा संबंध आहे तर BUT बरोबर काय झालं असेल असं ते विचारलं. आता काय मग मी बाजूला लिहितो ते TUB काय DOG तर BUT बरोबर काय झालं BUT असं दिलं आहे त्यांनी. इथं काय केलं आहे त्यांनी ते बघा फक्त. हे बघा इथं जर ऑब्झर्व केलं ना तुम्ही TUB मधलं ना TUBचं उलटं केलं ना तर BUT होतं बघा. हे बघा TUB आहे ना BUT असं होतं बरोबर. मग आता त्यांनी जर याचं उलटं केलं तुम्ही पण काय करायचं याचं उलटं करायचं GOD म्हणजे BUT मग याचं काय येईल GOD असा ऑप्शन आहे का बरं आहे बघा. किंवा मग काय तुम्ही असं डिरेक्टली हे देऊन पण करू शकता. कसं हे बघा DOG होतं नाही तर T साठी DA U साठी OA B साठी G असं मानून आणि काय मग आता T साठी जर DA T साठी D घेतला U साठी OA U साठी O घेतला आणि B साठी काय GA मग B साठी G घेतला झालं GOD तेच ऑप्शन येणार आहे. पुढचा प्रश्न बघूया मग काय दिलं आहे. जर एका सांकेतिक भाषेत कोल्ड हे AMJB असे लिहिले गेले तर हिअर याची AR कसे लिहिले जाईल. बाजूला लिहितं फक्त कोल्ड हे AMJB असे लिहिले COLD कोल्डला काय लिहिलं AMJB असं लिहिलंय. तर काय केलं ते बघा. त्याच्यानंतर आपण बरं ठीक आहे हिअर मी आधीच खाली लिहून घेतो. त्याच्यासाठी काय येईल ते बघूया. सी साठी ए असं बघूया आपण. C कडून A कडे गेले म्हणजे काय 2 घरं मागे गेले म्हणजे -2चं लॉजिक आहे असं समजूया आपण 2 घरं मागे गेले म्हणून. इथं O आहे नंतर दुसरा O कडून M कडे गेले O कडून M कडे गेले 15 कडून 13 कडे गेले म्हणजे इथं पण -2. नंतर काय इथं L आहे इथं J L आणि J बघा LJ 12 कडून 10 कडे गेले L कडून J कडे गेले इथं पण -2. नंतर काय D कडून B कडे गेले D कडून B कडे गेले 4 कडून 2 कडे गेले म्हणजे 2 घरं मागे गेले म्हणजे असंच. म्हणजे काय लॉजिक हेच आहे की फक्त 2 लेटर आधीचा घ्यायचं आहे 2 घरं आधीचं लेटर घ्यायचं आहे. मग आता Hच्या आधी जायचं 1 आणि 2 F घेतला. ईच्या आधी जायचं आता E 1 2 C घेतला. एच्या आधी जायचं आता एच्या आधी म्हणजे इकडे जायचं एच्या आधी आता झेड नंतर काय Y नंतर आता आरच्या आधी जायचं R 18 नंबरला आहे त्याच्याकडून काय 16 नंबरकडे जाऊ झालं. FCYP हा एक ऑप्शन हे बघा ऑप्शन आहे तेच आपलं योग्य उत्तर आहे. आता हा टाईप तरी तेच संपतोय बाकीचा पुढचा टाईप पण सोपाच आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू.